हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आणि आत्ताच संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ताच आपली बाप्पाची आरती झाली आहे. तर इथं शिवनी आणि मी आरती केली. शाश्वती बाहेर गेली खेळायला. तर आम्ही दोघांनी घेतली आरती करून आणि शिवचे बाबा अजून आलेले नाही आहे. तर आणि इथे ना मी कुकर लावते वरण भाताचं. तर तीच तयारी चालली होती माझी. मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यातच ना डाळीमध्येच थोडंसं तर डाळीमध्येच ना थोडेसे ना मिरच्या टाकल्या मी आणि लसूण पण आणि जिरे टाकले थोडेसे. त्याच्यानंतर मग थोडंसं हिंग आणि हळद टाकले आणि आता मी लगेच कुकर लावून घेते. त्याच्यानंतर मला म्हणजे थोडीशी भाजी पण बनवायची आहे आणि 2 भाकरी पण बनवायच्या आहे. तर चला मग मी आता कुकर लावून घेते आणि नंतर बोलते मग. तर इथं माझं कुकर लावून झालं होतं आणि त्याच्यानंतर मग मी बटाटा घेतलं एक. म्हटलं बटाट्याची भाजीच बनवायची होती त्याच्यामुळं मग एक बटाटा त्याचे साल्ट काढून घेते. आणि पितळाची कढई थोडीशी जड आहे पण मग पितळाचं कसं खायला म्हणजे व्यवस्थित आपल्या हेल्थसाठी बरं म्हणतं. जर्मलपेक्षा पितळ वापरलेले भांडे पितळाचे किंवा स्टीलचे. तर त्या दृष्टीने मग मी आहे ना जास्त म्हणजे जर्मलची भांडे वापरत नाही. पितळ किंवा स्टीलचं मग वापरते. तर तेच इथं मी भाजी टाकली आहे. भाजी मी सिंपलच बनवली आहे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून. तर त्याच्यानंतर मग थोडंसं दही लावायचं होतं. तर तेच इथं घेतले मी. दूध थंड व्हायला ठेवलं होतं डब्यात आणि त्याच्यानंतर थोडंसं दही टाकलं आहे मी त्याच्यात. तर चला मग मी आता कुकर पण लावलं आहे एकीकडे आणि भाजी पण झाली माझी टाकून. फक्त वरणाला फोडणी द्यायची आहे आणि 2 भाकरी बनवायच्या आहे. तर आता मी दह्याचा डबा साईडला ठेवून देते. म्हणजे आत्ता दही टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं आणि रात्रभर तसंच वर ठेवायचं. म्हणजे दही थोडंसं आंबूस होतं आणि नंतर मग सकाळी उठलं ना फ्रीजमध्ये ठेवलं की एकदम घट्टसर असं दही होतं. तर थोडीशी कोथिंबीर पण टाकली मी इथं भाजीला. तर चला मग इथं माझी आता भाजी झाली आहे आणि आता मी 2 भाकरी लगेच बनवून घेते. तर मला ज्वारीची भाकरी बनवायची आहे. तर मी गॅसवर ठेवला आहे तवा आणि एक भाकर बनवून झाली आहे माझी. तर दुसरी बनवते आता मी. आणि किचनवर उभा राहून थोडंसं म्हणजे उभा राहील होऊन असं परत कशी सरकते ना किचन वाट्यावर त्याच्यामुळे थोडंसं भाकरी बनवायला जरा कठीण जातं. तर मग काही वेळेस ना मी खाली बसूनच थापून घेत असते आणि नंतर मग उभा राहून भाजता येते. तर इथं माझे दोन्ही पण भाकरी बनवून झाल्या. तर एक भाकर भाजते मी आता आणि त्याच्यानंतर मग वरणाला पण फोडणी द्यायची आहे. तर चला मग आता मी माझं भाकरी वगैरे भाजून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी.
तर भाकरी माझी बनवून झाली आहे आणि आता मी 2 पापड पण भाजून घेतले, 2च भाजले मी, कारण जास्त कोणी खात नाही त्याच्यामुळे 2च भाजले. आणि आता वरणाला फोडणी देऊन घेते. तर अगदी थोडंसंच तेल टाकते मी वरणाला फोडणीसाठी, कारण तूप वगैरे घेतोच आपण वरून, त्याच्यामुळे वरणाला मी तेल थोडंसं कमीच टाकते नेहमी, म्हणजे फोडणी पुरतंच अगदी थोडंच टाकत असते. तर चला मग मी आता आहे ना वरणाला फोडणी देते. फोडणीमध्ये मी बाकीचं सगळं डाळीमध्येच टाकलं होतं, त्याच्यामुळे फक्त जिरे मोहरी टाकणारे फोडणीसाठी आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकणारे. तर इथं आपलं वरण पण झालं आहे, वरणाला पण छान अशी उकळी आली आहे आणि भात आणि वरण. त्याच्यानंतर मग इथे मी भात बनवला आहे आणि इथं थोडीशी बटाट्याची भाजी बनवली, कारण मुलं तर संध्याकाळी म्हणजे शक्यतो भाजी भाकरी खात नाही, भात वरणच लागतं त्यांना, किंवा मग दुसरं काही असेल तर ते खातात. तर इथं 2 भाकरी आणि चकली आणली होती साहेबांनी ती, आणि 2 पापड. तर असं आहे रात्रीच्या जेवणात. तर चला मग आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर बोलते मग तुम्हाला. तर इथं आम्ही सगळे ना जेवायला बसलो होतो, पण शाश्वती काय तिचा अभ्यास, तिचं दररोजच आहे, तिचा अभ्यासच संपत नाही. जेवायच्या टायमाला दररोज तिचं तसंच असतं. तर आता 8:30 वाजले आणि आम्ही जेवायला बसलो इथं. तो गेला होता शाश्वतीला बोलवायला, ती येत नव्हती. मग त्यांना म्हटलं मी तुम्ही आवाज द्या, तर त्यांनी आवाज दिला, ते येते म्हटली. तर चला मग आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो, नंतर मला भांडे ते पण किचन पण आवरायचे. तर नंतर बोलते मग मी तुमच्याशी. तर जेवण वगैरे झाले आमचे. त्याच्यानंतर मग घर वगैरे झाडले मी, म्हणजे तिथं जेवलो होतं ना हॉलमध्ये, मग पूर्ण हॉल मी झाडून घेतला. नंतर मग शिवतो आतरून टाकतो, दररोजच टाकतो तो. बेडवर तर कोणी झोपत नाही, सगळे हॉलमध्येच झोपतात. त्याच्यानंतर मग भांडे घासायला घेतले मी सगळं, म्हणजे पाणी वगैरे टाकून आले बाहेर आणि मग भांडे घासायला घेतले. त्याच्यानंतर मग मला किचन पण पुसायचं आहे. तर असा असतो दिवस. आणि तर असं असतं संध्याकाळचं दररोजचं रुटीन, म्हणजे थोडंफार चेंज होतं इकडे तिकडे थोडंफार. तर आता गणपती पण बसलेले आहेत, तर गणपतीमुळं आणि आज दिवसभर आहे ना खूप काम होतं मला. गेले 4-5 दिवस घरात लक्ष नव्हतं दिलं, तर बरेचसे कामं राहिले होते, म्हणजे फरशी वगैरे 2-4 दिवस झाले पुसली नव्हती. परत भरपूर असा पसारा मुलांनी केला होता, तर तेच आज मला दिवसभर आवरण्यात गेलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे 2-4 दिवसात कसं घर म्हणजे नाही लक्ष दिलं तर किती सगळं घाण होतं. तर तेच मग, तर चला मग आता माझं झालं आहे इथं भांडी वगैरे घासून. आता मस्त बेसिंग वगैरे घासून घेते. आणि हे जे ट्रॉल्या आहेत ना तिथं पण म्हणजे कसं सगळं पीठ वगैरे सांडतं, तर चपात्या वगैरे करताना तर ते पण खूप खराब झालं. तर मग मी ट्रॉल्या वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेतल्या. आज दिवसभर मला 4 वाजेपर्यंत पूर्ण म्हणजे काम गेलं, त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ काढला नव्हता. तर म्हटलं चला आता संध्याकाळचाच व्हिडिओ काढूया, कारण सगळ्या खिडक्या वगैरे मी क्लीन केल्या आज दिवसभर, त्याच्यामुळं भरपूर क्लिनिंग केली, पण मी व्हिडिओ नाही केला. तर चला मग आता झालं आहे इथं माझं किचन वाटा पण पुसून, कारण तुम्हाला तर माहिती आहे 1-2 दिवस जरी घरात नाही लक्ष दिलं तर खूप पसारा होतो आणि खूप राडा होतो. मुलं लहान असले तर मग तर काय बघायचंच नाही. तर आज मग माझं तेच आवरण्यात गेलं होतं, त्याच्यामुळं मला काही व्हिडिओसाठी वेळ नाही भेटला. आणि आत्ताच मग मी म्हटलं चला आता संध्याकाळचा तरी व्हिडिओ करूया. तर तेच ते व्हिडिओ मी करते आता. बाकीचं माझं झालं आहे, भांडे वगैरे किचन वगैरे पण पुसलं आहे, म्हणजे पाणी वगैरे काढून घेते आणि आता फक्त पुसून घ्यायचं आहे कापडाने. तर मी एक नॅपकिन आणते आता आणि नॅपकिनने पुसून घेते.
आणि त्याच्यानंतर मग दरवाजे वगैरे लावायचे. तर चला मग असं असतं माझं दररोजचं संध्याकाळचं रुटीन. आणि गेले 2-4 दिवस झाले मोदक पण नाही केले गणपतीला, कारण मंथली प्रॉब्लेम असल्यामुळं. तर चला मग आता आहे ना माझं सगळं पुसून वगैरे झाले आणि मी उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हटलं उकडीचे मोदक करावा. तर मी जमलं तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करीन आणि नाही जमलं तर मग नाही करणार. तर चला मग आता आहे ना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. चला मग पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.